मुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र ऐरणीवर आलाय। नागरिकांच्या उद्रेकानंतर सरकारनं उपाययोजनांचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे। सरकारच्या या उपाययोजनांचा आढावा घेऊयात एनडीटीव्ही मराठीच्या या रिपोर्टमधून। बदलापुरातलं हे आदर्श विद्यालय, शाळेचं नाव आदर्श असलं तरीही या शाळेत माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य घडलंय। शाळेत 4 वर्षांच्या चिमुरड्यांवर अत्याचार झालाय। सफाई कर्मचाऱ्यांना चिमुरड्यांच्या अजाणतेपणाला आपल्या वासनेचा बळी बनवलंय। यावर कळस म्हणजे शाळा प्रशासनानं सुद्धा हे प्रकरण दाबण्याचा अक्षम्य गुन्हा केलाय। मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर शाळेचा ढिसाळ कारभार उजेडात आलाय। शाळेतले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत। सफाईचं कंत्राट संपल्यानंतरही या कंपनीचं काम सुरूच होतं। लहान मुलं वावरत असलेल्या ठिकाणी हिस्ट्री शीटर आरोपीला नोकरी मिळाली कशी? शाळेतील वर्गशिक्षिका आणि सेविकांचंही मुलींवर लक्ष नव्हतं। अखेर बदलापूरकरांच्या आक्रोशानंतर या कृत्याला जबाबदार सर्व आरोपींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। संतप्त बदलापूरकरांच्या उद्रेकानंतर सरकारनं मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत। प्रत्येक शाळेत विशाखा समितीची स्थापना केली जाणार आहे। समितीत 9वी आणि 10वीच्या विद्यार्थिनी या सदस्य असतील। शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थी सातत्यानं संपर्कात येत असतात। विशाखा समितीतील विद्यार्थिनी यावर बारीक नजर ठेवून असतील। संशय आल्यास शिक्षक आणि मुख्यमंत्री यांच्याशी थेट संवाद साधला जाईल। याशिवाय राज्यातील सर्व शाळांत सखी सावित्री समितीची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। प्रत्येक शाळेत तक्रार पेटी लावण्याच्या सूचनाही दिल्या जाणार आहेत। तसंच सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणं बंधनकारक असेल। त्याप्रमाणे 13 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडलेला होता। 18 तारीखला याची तक्रार पालकांनी केली। ही जवळजवळ 12 तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या PI आहेत त्यांचीसुद्धा गृहमंत्र्यांनी तातडीने तिथून बदली केलेली आहे। त्याच्यानंतर शाळेला आम्ही नोटीस बजावलेली आहे, कारण ही शाळेची जबाबदारी असते। त्याच्यामुळे शाळेला नोटीस बजावलेली आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले, तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेला आहे। आणि हा जो अक्षय रामा शिंदे नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्साच्या कलम 74, 75 आणि 76 याच्याखाली ह्या अक्षयवर गुन्हे दाखल केलेले आहेत। तर ह्याला कडकात कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये ही केस नेण्याच्या संदर्भात आजच मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन। याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमायची आम्ही व्यवस्था करू आणि लवकरात लवकर मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथं अशी केस झाली होती, 15 दिवसामध्ये गुन्हेगाराला शिक्षा झाली। एखादी भयानक घटना घडली की प्रशासन खडबडून जागं होतं। मग समित्यांची स्थापना होते। काही दिवस आरोप प्रत्यारोपांची वावटळ उठते आणि काही दिवसानंतर पुन्हा जैसे थे अशीच परिस्थिती होते। सरकार आणि शाळा प्रशासनाची हीच उदासीनता मुलींच्या आयुष्याचा खेळ करते। बदलापूरच्या शाळेतील घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत असेच अनेक प्रश्न निर्माण झालेत। शिशुवर्गांच्या शाळांवर सरकारचं नियंत्रण आहे का? दुकानांच्या गाळ्यांमध्ये चालणाऱ्या शाळा या कायदेशीर आहेत का? नर्सरी, होम ट्युशन आणि पाळणा घरांसाठी नियम आहेत का? शिशुवर्गांसाठी शिक्षक आणि मदतनीसांच्या नियमांचं पालन होतंय का? वर्गात आणि शाळेच्या आवारात हे सगळे लहानगे सुरक्षित आहेत का? पालकांच्या नजरेआडच्या बालकांची जबाबदारी नेमकी कोणाची? लहानग्यांच्या सुरक्षेबाबत सरकार खरंच संवेदनशील आहे का? आणि लहानग्यांच्या सुरक्षेसाठी स्पष्ट धोरण आणण्याची गरज आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। बदलापूरमधील घटनेनं राज्यातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यामुळे आता तरी सरकार मुलींच्या सुरक्षेकडे गांभीर्यानं पाहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निनाद करमरकर, एनडीटीव्ही मराठी, बदलापूर।